पावसाळ्याच्या दिवसात अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी खायला भेटली तर अगदी छान ना. नमस्कार, मी मीनाक्षी. मिनूत किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ना ते बघणार आहोत. अगदी झटपट तयार होते. तर त्यासाठी मी तर कोथिंबीर घेतली, व्यवस्थित अशी निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि तिला मी थोडंसं सुकवून घेते, म्हणजे त्यात पाण्याचा अंश राहणार नाही. तर मी आता ती व्यवस्थित अशी सुकवून घेतलेली कापडावर टाकून. तर आता ती आपण चिरून घेतली. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी चिरून घेतले. तर त्यासाठी लागणारं साहित्य, तर मी इथं लाल तिखट, तीळ, मिरचीचा ठेचा, मीठ आणि हळद घेतली. त्यात व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तर त्यात मी आता इथं 1 वाटी बेसन पीठ टाकून घेते. पाण्याचा वापर न करता आपण हे मिक्स करून घेऊया. आणि लागलं तर अगदी थोडं थोडं पाणी आपण चमच्याने घेणार आहोत. तर त्या पद्धतीने आपण असे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घेतलंय. तर आता मी तर चाळणीला तेल लावून घेते. अगदी व्यवस्थित असं तेल तेल लावून घेतलंय आणि त्यावर आपण हे थापवून घेणार आहोत. अगदी झटपट तयार होते आणि 10च मिनिटात वाफवून सुद्धा होते. तर इथे असे मी व्यवस्थित अशी थापवून घेते. अगदी या पद्धतीने आपण किती जाड हवी त्यानुसार आपण ती थापवून घेऊ शकतो. तर बघा, तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सगळी व्यवस्थित अशी थापवून घेतली. अगदी व्यवस्थित अशी थापवून घ्यायची. तर आता इथं मी एका कढईत पाणी ठेवलेलं आहे. तर त्यावरती ही चाळण ठेवून देते मी व्यवस्थित अशी आणि आपण त्याची वाफ काढून घेऊया. तर 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी मस्त अशी वाफवून झाली. त्यात मी चाकून चेक सुद्धा करून घेतले. तर आता आपण ती पूर्ण थंड करून घेऊया. पूर्ण व्यवस्थित अशी थंड झाली की आपण ती कट करून घेऊ. अशी चाकूने आपण जशा आकाराची हवी आपल्याला तशी आपण ती चिरून घेऊ शकतो. तर मी त्यात चौकोनी चिरून घेतली. अगदी व्यवस्थित अशी चिरून होते. तर तुम्ही बघू शकता अगदी अशी अप्रतिम अशी तयार झालेली. तर ही सगळी मी अशी चिरून घेतली. तर आता आपण या सगळ्या काढून घेऊ आणि तेलात कुरकुरीत अशा तळून घेऊया. तर आता मी त्याकडे तेल ठेवलंय. त्यात मी आता हे सगळे असे वड्या टाकून घेते आणि व्यवस्थित अशा तळून घेते. अगदी 2 मिनिटं आलटून पलटून आपण हे तळून घेणार आहोत. सगळे या पद्धतीने अशा थोड्याशा ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. दोन्ही साईडने अशा व्यवस्थित अशा कुरकुरीत पण झाल्या पाहिजेत. गॅस मध्यमच ठेवलेला आहे, त्यामुळे त्या कुरकुरीत होतात. जास्त मोठा गॅस असेल तर त्या लवकर करपतात आणि त्या छान अशा तळत नाहीत. तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशा तयार होणाऱ्या, रंग सुद्धा अगदी असा अप्रतिम असा आलाय त्यांना. तर आता आपण ह्या काढून घेऊया. आधी मी झाऱ्यावरच काढून घेते आणि त्याचं व्यवस्थित असं तेल आपण हे करून घेऊ. तर या पद्धतीने आपण सगळे तळून घेतलेत. तर तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.